माणगावात दत्तभक्तांची मांदियाळी। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांचा जनसागर उसळला। नवीन वर्षाचा प्रारंभ भक्तिमय वातावरणात करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील दत्त मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येपासूनच भाविकांचे लोंढे माणगावकडे वळू लागले होते। आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासूनच दत्त दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। गर्दीचा ओघ इतका मोठा होता की मंदिर परिसरातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले होते। वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे मंदिर परिसरात गाड्या पार्क करण्यासाठी देखील जागा शिल्लक नव्हती। केवळ दर्शनच नव्हे तर या पवित्र दिनाचे औचित्य साधून हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने श्री दत्त मंदिरातील महाप्रसादाचा लाभ घेतला। भक्तांच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली होती। देवा टेम्पल सावंतवाडी नगरसेवक देवा टेम्पल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्व भाविकांना मी आज शुभेच्छा देतो। नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो। तर आता इकडे येऊन असं मन प्रसन्न झालं की एवढे भाविक इकडे आलेले आहेत, हजारोच्या संख्येने आलेले आहेत आणि इकडे प्रसादाची सोय एकदम अतिउत्तम आहे। सगळ्या भाविकांना माझ्या उत्तम शुभेच्छा देतो। नमस्कार, मी देवयानी टेमकर। मी इथे या शाळेमध्येच प्राध्यापिका आहे। आज इथे माझं माणगाव आहे, त्यामुळे संपूर्ण कोकणवासीय आहेत, गोवा आहे, दोडामार्ग सगळ्या एरियामधून आज इथे भाविक आलेले आहेत। त्यामुळे सर्वांना आज गुरुवारच्या निमित्ताने दत्त महाराजांकडनं देखील मी दत्त महाराजांच्या चरणी मस्त इथे व्हायला आलेले आहे सहकुटुंब, आणि सोबतच सर्वांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देते। आणि आज खरंच खूप प्रसन्न वाटते। आज 10,000च्या वर आज इथे आकडा आहे, त्यामुळे छान वाटते की आज गुरुवार आहे। खरं तर ख्रिस्ती बांधवांचं आपण म्हणतो नवीन वर्ष, पण तरी आज भाविक इथे जमलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मी आपा शिरोडकर सातारामध्ये इथे माणगावला दत्त मंदिरामध्ये आलेलो आहे। आज अपेक्षेपेक्षा आज भरपूर गर्दी आहे इथे। नववर्षाच्या निमित्ताने लोक जमलेले आहेत। तर सर्व भाविकांना माझ्या हार्दिक 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 शुभेच्छा। तसंच माझ्या ख्रिश्चन बांधव आणि इतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्या भाविकांना आज नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। माझे नाव सुरेश रामा खवणेकर, हांव गोंयचो हरमलचो। मुद्दाम आज हांवें ठरयलें की नव्या वर्साची सुरवात ही दत्त मंदिरान वचून करपाची। तर अचानक म्हाका म्हाज्या मित्रांनी निमंत्रण दिलें, नयनेश गावडे आणि मयेकर साहेबांनी निमंत्रण दिलें की आमी वचपाचें आसा, तुमी येतात जाल्यार या। तुरंत हांव तसोच बेगीन बेगीन येयलो आणि तेंच्या बरोबर दर्शनाक येयलो। हांगा देवदर्शन घेतलें। नव्या वर्साची सुरवात दत्तात्रयांच्या वर्षान केली आणि म्हाका हांगा पळोवन इतली खोशी जाली की इतली गर्दी हांवें पळोवंक नासली आनी केन्ना पावूंक नासलो। फर्स्ट टायम हांगा माणगांव दत्त मंदिराक पावलो आणि म्हाका खूब खोशी भोगली आणि एक अंतर्यामी एक खूब बरें दिसलें की हांव खरेंच नव्या वर्साची सुरवात दत्तात्रयाच्या पदस्पर्शान केली। आणि थंय भटजींनी म्हाका एक बरो प्रसाद दिलो, हो नारळ दिल्लो आहा म्हाका। इतले भावीकपणान म्हाका लोकांची गर्दी पळोवन, ह्या लोकांचे भाविकता पळोवन म्हाका खूब खोशी भोगली। म्हाका इतलें सांगूनशें दिसता की ही वस्तुस्थिती पळोवन आणि हे भावीक लोक पळोवन ही सगळ्या लोकांक सांगूनशें दिसता की सगळ्यांनी येवन
ते माणगावात टेंबे स्वामींच्या मठात दत्तात्रयाचे दर्शन घेते आणि त्याची अनुभूती करते. माझे नाव दीक्षा विजय. आम्ही आमच्या BJPच्या महिला मोर्चाबरोबर गोव्याहून आलो आहोत. जे माझ्याबरोबर 4-5 माझ्या मैत्रिणी आहोत आणि आम्ही इथं आज सुट्टी आहे म्हणून आणि नवीन वर्ष आहे म्हणून इकडे आलो आहोत. आणि इकडे आल्यानंतर बघितलं आम्ही ते कधीच आलो नाही, पहिल्यांदाच आलो आहोत. आणि इकडे आल्यानंतर आम्हाला इतकं म्हणजे मन आमचं इतकं प्रसन्न झालं की कधी असं बघितलं नव्हतं. आणि इतकं भाविकांना बघून पण खूप आनंद झाला. आणि म्हणजे एक तरी ते देवाचे एक वातावरण कसं आहे ना ते बघून खूप बरंच वाटलं. आणि मी सगळ्या भाविकांना सांगू इच्छिते की अशीच यापुढे इकडे माणगावला अवश्य भेट द्या. सर्व आमच्या समस्त गोव्याच्या आणि आमच्या महाराष्ट्राच्या भाविकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.